हॅलो फ्रेंड्स, आपला चॅप्टर चालू असलेला जो आहे मॅग्नेटिक मटेरियल त्या चॅप्टरमधील पुढचा पार्ट जो आहे मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी हा पार्ट आपण आता पाहणार आहोत. तर मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी आता हे दोन जे शब्द आपल्याला समोर दिसतात त्याचं ॲक्च्युली डेफिनेशन काय आहे, मिनिंग काय आहे आपण आता बघूया. तर मॅग्नेटायझेशन, द रेशो ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ मटेरियल इज कॉल्ड मॅग्नेटायझेशन. The ratio of magnetic moment to the volume of the material is called magnetization. M is equal to M net upon volume. याचा जो रेशो असतो मॅग्नेटिक मुवमेंट टू दी व्हॉल्यूम ऑफ दी मटेरियल, याचा जो रेशो असतो त्याला आपण काय म्हणणार आहे, मॅग्नेटायझेशन म्हणणार आहे. इट इज डिनोटेड बाय M. If magnetic specimen of volume V acquires net magnetic dipole moment M net due to the magnetizing field, then vector M is equal to M net upon V. It is a vector quantity. मॅग्नेटायझेशन हे काय आहे तर वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे आपण एमच्या वरती काय करणार आहोत, ॲरो असं दाखवणार आहोत. इथे दाखवलेलं नाही आहे, मी दाखवतो आत्ता. अशा पद्धतीने आपण ॲरो दाखवू शकतो वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे. त्याचं युनिट काय आहे तर ॲम्पियर पर मीटर हे त्याचं एस आय युनिट आहे. आणि डायमेन्शन काय आहे तर डायमेन्शन तुम्हाला माहिती आहे आपण कसं डिनोट करतो, तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण लिहितो MLTच्या फॉर्ममध्ये. तर M⁻0, L⁻⁻1, T⁻0 अँड I⁻1. ओके, तर त्यानंतर हा मॅग्नेटायझेशन पार्ट झाला. त्यानंतर आता हा जो पार्ट आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय आहे तर द रेशो ऑफ द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड टू द परमियाबिलिटी टू फ्री स्पेस इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक इंटेन्सिटी. Okay, the strength of magnetic field at a point can be given in terms of vector quantity called as magnetic intensity. Magnetic intensity ही H ने denote केली जाते. Magnetic intensity is a quantity used in describing magnetic phenomena in terms of their magnetic field. Okay, तर त्याचं एस आय युनिट काय आहे तर मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी या दोघांचंही एस आय युनिट सेम आहे, ॲम्पियर पर मीटर. ओके, आणि डायमेन्शन याचं काय दाखवणार आहे तर M⁻0, L⁻⁻1, T⁻0, I⁻1. आय ही आपण क्वांटिटी आपण 11वीला मागे ज्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं त्यावेळेला आपण MLT ह्या फॉर्ममध्ये पाहिलं होतं. आता ह्याच्यामध्ये आपण आय हा ॲडिशनल पार्ट ॲड केलेला आहे. तर आता बघूया पुढचा जो पार्ट आहे यातला तो काय आहे तर द रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी अँड मॅग्नेटायझेशन. ओके, आता रिलेशन बिटवीन कोणाचं मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं. आता मग अशी आपण बघितलं होतं एचनं आपण काय डिनोट करतो तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि एमने डिनोट काय करतो तर मॅग्नेटायझेशन. ओके, तर आता बघूया. कन्सिडर मॅग्नेटिक मटेरियल प्लेस्ड इन ए मॅग्नेटायझिंग फील्ड. ओके, आता कन्सिडर करायचं आहे काय तर मॅग्नेटिक मटेरियल आपण कशामध्ये ठेवणार आहे तर मॅग्नेटायझिंग फील्डमध्ये. ॲक्च्युली सोलिनॉइड हा एक पार्ट असतो. थोडक्यात आपली स्प्रिंग जी असते त्या पद्धतीने ती वायर असते, त्याला आपण सोलिनॉइड म्हणतो. हे आपण लॅबमध्ये आपण पाहू शकतो. आपल्या चॅप्टरमध्ये देखील त्याची डायग्राम आहे. तो सोलिनॉइझिंग मटेरियलमध्ये आपण सोलिनॉइडमध्ये मॅग्नेटिक मटेरियल ठेवलेलं आहे, ज्यातून आपण वायरमधून आपल्याला काय पास करायचं तर करंट पास करायचा आहे. ओके, तर सोलिनॉइड विथ टर्म्स पर युनिट लेंथ अँड कॅरिंग करंट आय. द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलिनॉइड इज गिवन बाय B0 is equal to mu0 N I. N means number of terms of solenoids, I means flow of current, and mu0 is permeability of फ्री स्पेस. ओके, तर ॲक्च्युली परमियाबिलिटी म्हणजे काय तर मॅग्नेटिक परमियाबिलिटी म्हणजे बघा द रेशो ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फील्ड इनसाइड द मटेरियल टू दॅट इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड इज कॉल्ड मॅग्नेटिक परमियाबिलिटी. ओके, म्यू इज इक्वल टू B अपॉन H असतं. त्यानंतर BM इज इक्वल टू mu0 M. B is equal to mu0 M. The magnetic field inside the rod is given as B0 Bm is equal to mu0 M, where M is magnetization of material. The net magnetic field inside the rod is expressed as B is equal to B0 plus Bm. ओके, आता B0 आपल्याला माहिती आहे, Bm माहिती आहे. या दोघांच्या व्हॅल्यू आपण इथं पुट करतोय. mu0 Ni प्लस mu0 M. Therefore mu0 H plus mu0
एम. म्यू नॉट एम आहे असं राहिलं. एन आय आपण मगाशी इकडे बघितलं होतं म्यू नॉट एन आय आपण काय करू शकतो, एन आय इज इक्वल टू एच असतं. सो एन आयच्या ठिकाणी आपण एच पुट केलेलं आहे. सो बी इज इक्वल टू म्यू नॉट एच प्लस म्यू नॉट एम, वेअर एच इज इक्वल टू एन आय magnetic field intensity. Okay. Therefore B is equal to mu naught H plus M. mu naught आपण हा कॉमन काढला त्यामुळे ब्रॅकेटमध्ये काय राहिलं H plus M. सो H is equal to B upon mu naught minus M. आपण हा जो H आहे हा इकडे घेतला त्यामुळे हा काय आला B upon mu naught minus M. आपल्याला फोर्थ इक्वेशन मिळालं. फ्रॉम द अबाव इक्वेशन, ह्या इक्वेशनवरून आपण काय बघणार आहे, काय कन्क्लुजन काढणार आहे तर बघा. From the above equation, we conclude that the magnetic field B induced in the material depends on magnetic field intensity H and magnetization M. Okay, तर आपण ह्या पार्ट वरून काय कन्क्लूड केलं, that the material field B induced in the material depends on the magnetic field intensity H and magnetization M. ओके, तर आपण ह्याच्या पुढचं इक्वेशन जे आहे ते आपण आता पाहतोय. त्यानंतर therefore B is equal to B naught plus M. Okay, when the magnetic material is placed in a magnetizing field for its magnetization, the field inside the magnetic material is the resultant of the magnetizing field B naught and the induced field Bm. Therefore B is equal to B naught plus M. Since B naught is equal to mu naught H and Bm is equal to mu naught M, therefore B is equal to mu naught H plus M and B is equal to mu naught H plus, हा जो पार्ट आता तुम्हाला समोर दिसतोय हा आपला एक्स सारखा दिसतोय, हा एक्स नसून साय आहे. ओके, साय मीन्स मॅग्नेटिक ससेबिलिटी. साय एस आय थोडक्यात साय, आणि काढताना एक्स काढायचा पण थोडासा जो एक्सचा आपण जो एक पार्ट असतो तो थोडासा मागे पुढे वाढवायचा. ओके, हा साय एच वेअर psi is equal to magnetic susceptibility. Therefore B is equal to mu naught 1 plus psi h. Mu h is equal to mu naught 1 plus psi bracket मध्ये h. Therefore mu is equal to mu naught in bracket 1 plus psi. Therefore mu is equal to mu naught mu r. Therefore mu r is equal to 1 plus psi. Okay, दिस इज रिक्वायर्ड रिलेशन आपल्याला आता मिळालेलं आहे. जे आपण काय बघितलं होतं, जो क्वेश्चन पाहिला होता त्याचा आपल्याला हे आन्सर आता मिळालेलं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण आता काय काय बघितलं तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि मॅग्नेटायझेशन हे दोन पार्ट बघितलं आणि त्याचं रिलेशन जे आहे ते आपण आता पाहिलेलं आहे. ओके, त्यामुळे आता हा ज्या चॅप्टरमधले जे 3 पार्ट होते आपण हे क्लिअर केलेले आहेत. हा चॅप्टर 5 मार्काला जरी असला तरी ह्या 3 पॉईंटवरती जर तुम्ही फोकस केला, सगळ्या चॅप्टर करण्याचे तुमचे लकी आहात. 3 पार्ट केले की तुम्ही हा चॅप्टर क्लिअर करू शकता. त्यामुळे हा चॅप्टर आपले जे 3 पार्ट केलेले आहेत, 3 पार्ट जे झालेले आहेत त्याच्यावरती कृपया फोकस करा, त्याचा अभ्यास करा आणि बेस्टपैकी क्वेश्चन आन्सर्स लिहा. ओके, गुड डे, गुड बाय.